एक वेळेस आपण चॅट बॉक्स ओपन करणार आहोत पहा. तर आदरणीय गणेश बोरुडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या या ऑनलाईन मार्गदर्शनाला या ठिकाणी सुरुवात करावी. आदरणीय बोरुडे सर. हा सर, सुरुवात केली तरी चालेल. आता विद्यार्थ्यांना परिचय करून दिलाय तुमचा. तुमचा आवाज येत नाही सर आमच्यापर्यंत. सर तुमचा आवाज येत नाही आमच्यापर्यंत. सर आवाज येत नाही. आवाज. हा, येतोय का आवाज माझा आता दुसऱ्या याच्यावरून? हा, आता येतोय. येतोय का? हो हो. ह्या याच्यावर जॉईन होतो मग मी. हे करा, याला करा होस्ट. मग ते कट करतो की हे. बर, काय नावाने? गणेश बोरुडे असेल किंवा चैतन्य बघतो बोरुडे. बघतो बघतो. हा, पहा बरं. हा, येतोय का आवाज? हा, आता येतोय. हे आता फक्त मला आहे ना हा, कॅमेराचं मोड चेंज करायचंय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कॅमेरा मोड कुठे इकडे सर? हॅलो, आवाज येतोय सर माझा? हा, आवाज येतोय. कॅमेरा मोड चेंज करायचं, मला एकदा हे करा बरं. कॅमेरा मोड कारण आता तिथं याच्यात नाही जाताल आलं ते. ना? नाही. हो ना. व्हॉइस चालू आहे तिथं फक्त. याच्यात कसं काय आलं काय माहित नाही. कट कसं काय झालं ते. कॅमेरा चेंज करता येईल इथं मला. बरं ठीक आहे, मला मी उलटी स्क्रीन लावतो. चला जाऊ दे. चल बघतो मी, तोपर्यंत बघतो. हा, इथं झालं क्लिअर. स्क्रीन हा, पहा सर. स्क्रीन दिसते सगळी? उलट दिसते उलट. हा,
उलट दिसतंय, इंग्रजी उलट वर्णमाला वर पाहिजे तर ते खाली गेलं. हा. आता पहा बरं. सरळ करा, वरची वर करा, इंग्रजी वर्णमाला वरची बाजू करा, आडवी झाली, उभी आडवी झाली, झाली ती. उभी उभी झाली. हा, हॉरिझॉन्टल करा ना ती. पहा बरं आता का हा, उलटच आता दिसतंय. दिसते, आता दिसते. आता फक्त सेटिंग पहा. हा, ओके सध्या का? बरोबर इंग्रजी आहे. वर्णमाला पूर्ण दिसते का? हा, दिसते. A to Z पण दिसतंय. हा, बस बस बस, ठीक आहे. तसंच राहतो. आवाज येतोय? हो, आवाज येतोय. ठीक आहे. सर्वांना नमस्कार. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळं आपल्याला थोडासा क्लास घ्यायला उशीर झाला. नमस्कार, मी गणेश मोहन बोर्डे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळपूर. आपल्या समोर आज आपण या ठिकाणी बुद्धिमत्ता या विषयातला आपण आज इंग्रजी वर्णमाला हा घटक घेणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो घटक आहे, हा घटक फक्त एक 5 ते 6 मुद्दे जर तुम्ही त्या ठिकाणी समजून घेतले तर हा विषय, हा घटक, इंग्रजी वर्णमाला हा जो घटक आहे, हा तुम्हाला स्कोरिंग वाढवणारा विषय. इतर विषयात तुम्हाला स्कोरिंग वाढण्यासाठी तुम्हाला खूप मदत या ठिकाणी या इंग्रजीच्या वर्णमालेमधून होणार आहे. इतका सोपा घटक आहे. परंतु सोपा घटक असतानाच तुम्हाला फक्त त्यातल्या एक 5 ते 6 कन्सेप्ट तुम्हाला मात्र क्लिअर जर समजल्या तरच तुम्ही त्या ठिकाणी त्या अतिशय त्या ठिकाणी वेगामध्ये आणि खूप त्या ठिकाणी सहजतेने तुम्ही ते प्रश्न सोडवू शकता. असा हा विषय आपला इंग्रजी वर्णमाला. आपला हा जो इंग्रजी वर्णमाला विषय, वर्णमाला म्हणजे त्या ठिकाणी आपण असणारे इंग्रजी विषयातली आपली असणारी अल्फाबेट्स म्हणजे एबीसीडी, की जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. तुम्ही आतापर्यंत एबीसीडी तुम्ही खूप छान प्रकारे लिहायची शिकलात आणि वाचायची शिकलात. आपल्याला तीच एबीसीडी वापरायची, त्याच्या बाहेरचं आपल्याला काहीच वापरायचं नाही. मग हे जे मटेरियल आहे, हे मटेरियल आपल्याला समोर असणार आहे आणि तेच मटेरियल आपल्याला वापरायचं. मग आपलं पाठांतर पण आहे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ही जी आपली एबीसीडी आहे, ही आपण ए पासून तर झेड पर्यंत आपण अशी लिहितो कॅपिटल लेटर मध्ये, आणि ती अशाच प्रकारे आपल्याला वापरायची. परंतु आपल्याला या ठिकाणी मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला ए पासून तर झेड पर्यंत त्या ठिकाणी काय केलेली आहे, एबीसीडी आहे. परंतु या ठिकाणी इंग्रजी बुद्धिमत्तामध्ये आपल्याला हा झेड जो आहे, हा झेड वापरायचा नाहीये. आपल्याला काय करायचंय, हे फक्त वाय पर्यंतच वापरायची, झेड ही वापरायचा नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, झेड वापरायचा नाहीये आपल्याला. बाकी सगळी आपली एबीसीडी एक्स ए ते वाय पर्यंतच वापरायची आपल्याला. हे तुमच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्या ठिकाणी काय होईल, दिसतंय सगळ्यांना स्क्रीन? दिसतंय, पण थोडं डावीकडे सरकवलं ना तर चालेल. मोबाईल सरकू का? हे हा, दिसतंय आणखी का? थोडस डावीकडे घ्या. हा, आता रोटेट झालाय ते. रोटेट. कॉल येऊन गेला त्याच्यामुळे गोंधळ झाला तो. हा, दिसतंय का आता? हा, आता दिसतंय. क्लिअर आहे ना? हा, क्लिअर आहे, क्लिअर आहे. आता जी आपल्याला एबीसीडी पाहिजे होती, एबीसीडी झेड पर्यंत आपल्याला पाहायची होती, बरोबर आहे? मग या ठिकाणी झेड पर्यंत पाहत असताना एबीसीडी जे आपल्याला अक्षर आहेत ते मात्र आपल्याला झेड पर्यंत वापरायचे नाहीयेत. आपल्याला फक्त वाय पर्यंत वापरायचे. एवढं लक्षात ठेवायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. मग आता या ठिकाणी ए पासून तर आपण वाय पर्यंत हे सगळे वापरलेले आहेत. ए पासून वाय पर्यंत वापरत असताना आता आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, डावी बाजू आणि उजवी बाजू लक्षात आली पाहिजे. पहा, आपण या ठिकाणी उभे असताना
आपला चेहरा एबीसीडी कडे पाहतोय. मग एबीसीडी कडे पाहत असताना ही आपला जो डावा हात आहे ते डावा हात म्हणजेच आपली डावी बाजू. लक्षात येते. आपण एबीसीडी कडे पाहतोय म्हणजे आपण समोर पेपरकडे पाहत असताना हा माझा डावा हात आहे. मग हा डावा हात आहे म्हटल्यावर ही डावी बाजू आणि हा उजवा हात आहे म्हणजे ही उजवी बाजू. मग आता या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला सांगत असताना ते काय म्हणतील, डावीकडून एल कितव्या नंबरला. मग या ठिकाणी डावीकडून म्हटल्यावरती तुम्हाला ए पासून सुरू करायचंय, डावीकडून उजवीकडे जायचंय. परंतु काही वेळास ते तुम्हाला सांगतील की उजवी बाजूकडून. मग उजव्या बाजूकडून म्हणजे वाय कडून आपल्याला मोजत मोजत इकडे यायचं. म्हणजे आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू ही समजली पाहिजे. मग आपल्याला डावा हात आणि उजवा हात आपल्या लक्षात असतो. मग आपण जसे आहोत तसंच पेपरवर आपण जर असे हात ठेवले तर आपला हा डावा हात आहे. मग हा डावा हात म्हणजे ही डावी बाजू. या डाव्या बाजूकडून आपण मोजायचे किंवा पाहायचे. आपल्याला जर उजवा सांगितलं तर आपला हा उजवा हात आहे. उजवा हात म्हटल्यावर उजवी बाजूकडून आपल्याला या ठिकाणी पाहायचंय, मोजायचंय. मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला हा डावा बाजू आणि ही उजवी बाजू हे लक्षात ठेवायचं. तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही सरळ सरळ पेपरवरती हात ठेवले असे दोन्ही. हा डावा हात आहे, हा डावा हात म्हणजे ही डावी बाजू आहे. हा उजवा हात आहे म्हणजे ही उजवी बाजू आहे. डावा आणि उजवं हे आपल्याला लक्षात आलंच पाहिजे. जर डावा आणि उजवा आपल्या लक्षात आलं नाही तर आपल्याला हे गणित ज्या पद्धतीने उत्तर अपेक्षित आहे त्या पद्धतीने उत्तर निघणार नाही. कारण या ठिकाणी आपल्याला फसवण्यासाठी दोन्ही प्रकारची उत्तर दिलेली असतात. उजवीकडून सुद्धा ते ठिकाणी दिलेले असतात आणि डावीकडून पण दिलेले असतात. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाजू लक्षात आली पाहिजे. आणि बाजू लक्षात येण्यासाठी तुम्ही काही ट्रिक्स वापरा. परंतु या ठिकाणी तुमचे दोन्ही हात ठेवले त्या ठिकाणी डावा हात हा इकडचा असतो म्हणून इकडची डावी बाजू आणि इकडचा उजवा हात आहे म्हणून इकडची उजवी बाजू, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण पुढचा घटक पाहूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता याच्यामध्ये ते म्हणजे अक्षरांना क्रमांक देणे. जे आपले अक्षर असतात आता या ठिकाणी आपल्याला त्या अक्षरांना आपल्याला क्रमांक द्यायचे असतात. मग हे जे क्रमांक आहेत हे क्रमांक आपल्याला उजवीकडून डावीकडून दोन्ही प्रकारे द्यायचे असतात. मग सगळ्यात सुरुवातीला आपल्याला डावीकडून द्यायचे. मग डावीकडून जो आपला ए आहे त्या ए ला पहिला क्रमांक द्यायचा आहे. ए ला पहिला क्रमांक दिला, बी ला दुसरा येईन, सी ला तिसरा येईन, डी ला चौथा येईन, ई ला पाचवा येईन, एफ ला 6, जी ला 7, एच ला 8, आय ला 9, जे ला 10, के ला 11, एल ला 12, एम ला 13, एन ला 14, ओ ला 15, पी ला 16, क्यू ला 17, आर ला 18 आणि एस ला 19, टी ला 20, यू ला 21, व्ही ला 22, डब्ल्यू ला 23, एक्स ला 24 आणि वाय ला 25. या ठिकाणी आपण झेड हे अक्षर मगाशीच गाळलेलं आहे त्यामुळे झेड हे अक्षर आपल्याला घ्यायचं नाहीये. जरी अल्फाबेट 26 असले तरी आपल्याला मात्र या ठिकाणी आपल्याला बुद्धिमत्तेसाठी आपल्याला फक्त 25 अक्षरच वापरायची आहेत. हे जी 25 अक्षर आहेत ही 25 अक्षर आपल्याला मात्र त्या ठिकाणी आता क्रमांकाने लक्षात ठेवायची. मग डावीकडून असणारा क्रमांक जसा महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला डावीकडून सुद्धा क्रमांक द्यायचे. मग डावीकडून क्रमांक आपले पाहिले आपण आता 1 ते 25 पर्यंत गेलो. परंतु आता आपल्याला इथून पुढे उजवीकडून सुद्धा आपले क्रमांक आपल्याला माहिती पाहिजे. मग उजवीकडून वाय ला 1 नंबर येईल कारण उजवीकडून ही आपली उजवी बाजू आहे ही डावी बाजू होती. मग उजव्या बाजूकडून आपण ज्यावेळेस पाहायला जातो त्यावेळेस पहिल्यांदा कोण येणार आहे वाय, दुसऱ्यांदा एक्स आहे, तिसऱ्यांदा डब्ल्यू आहे, त्याच्यानंतर व्ही आहे, यू आहे, यू टी ला 6 नंबर द्यायचा, एस ला 7 नंबर द्यायचा, आर ला 8 नंबर द्यायचा, क्यू ला 9 नंबर द्यायचा आणि पी ला 10 नंबर द्यायचा. म्हणजे अशा प्रकारे सो अँड सो तुम्हाला ए जो आहे तो ए तुम्हाला 25 नंबरला दिसतो. या ठिकाणी आपल्याला 25 अक्षरच वापरायचे आहेत. यांचे मात्र क्रमांक मात्र लक्षात ठेवा, डावीकडून असणारे क्रमांक आणि उजवीकडून असणारे क्रमांक सगळ्यात महत्वाची गोष्ट. मग आता हे क्रमांक तुम्ही म्हणता मग हे क्रमांक आपण कशासाठी द्यायचे तर याचा क्रमांकानुसार आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. मग याच्यासाठी आपल्याला याचे क्रमांक पाठांतर करणं गरजेचं आहे. ज्याचे क्रमांक पाठांतर असतील तर त्या ठिकाणी हे अतिशय लक्षात ठेवण्यास सोपं जातं. मग या ठिकाणी तुम्हाला ए चा नंबर लक्षात आला पाहिजे, एम चा नंबर लक्षात 13 नंबर म्हणजे हे जे नंबर आहेत हे नंबर आपल्याला पाठ करायचे. जर तुम्ही हे पाठांतर केलं फक्त एका साईडचे नंबर पाठ करा, दुसऱ्या साईडचे नंबर पाठ करत बसू नका.
डावीकडून नंबर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जी रेग्युलर एबीसीडी वाचतो त्याचे नंबर आपले जर पाठ केले आपण, तर इकडून नंबर देण्याची काही गरज पडत नाही. इकडून नंबर फक्त आपण त्या ठिकाणी एक ट्रिक्स वापरू शकतो. 26 मधून समजा 11 वजा केले, के चा नंबर जर आपल्याला शोधायचा असेल, जर 26 मधून 11 वजा केले तर त्या ठिकाणी पहा, 6तून 1 गेला 5 राहिला, 2तून 1 गेला 1 राहिला, 15 नंबर आला. आणि हा 15 नंबर पहा उजवीकडून दिला, उजवीकडून या ठिकाणी के चा नंबर पहा, हा के चा नंबर किती आला आपल्याला, 15 आलेला. मग अशा प्रकारे आपण ट्रिक्सने हा लक्षात ठेवू शकतो, परंतु याच्यासाठी अगोदर तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. ही ट्रिक्स आहे, हे ट्रिक्स तुम्ही लिहून घेतली तरी चालेल, परंतु ट्रिक्स वापरत असताना त्याचा अगोदर खूप सराव झाला पाहिजे. अगोदर ह्या नंबरचा सराव झाला पाहिजे आणि नंतरच तुम्ही ती ट्रिक्स वापरा. तोपर्यंत काही ट्रिक्स वापरू नका. आता हे करत असताना बस आपण हे नंबर दिले, परंतु हे नंबर दिले जरी असले तरी यांचा आपल्याला एक गट केला म्हणजे आपल्याला काय होतं, गटामुळं आपल्याला लक्षात लवकर राहत असतं. मग याच्यासाठी आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे 25 अक्षर आहेत, हे 25 अक्षरांचा काय करू आपण, हे 25 आहेत म्हटल्यावर मला असं वाटतं 5-5चा एक गट करूया आपण. पहा, हे जर आपण 5-5-25 5 गट तयार होतील. ए बी सी डी एफ जी ई एफ, एफ पर्यंत आपण ई पर्यंत काय करू, एक गट करू. एफ जी एच आय जे, जे पर्यंत एक गट करू. के एल एम एन ओ, ओ पर्यंत एक गट करू. पी क्यू आर एस टी, टी पर्यंत एक गट करू. म्हणजे हा एक पहा, हा 1 नंबरचा गट झाला, हा 2 नंबरचा गट, हा 3 नंबरचा गट, हा 4 नंबरचा गट आणि हा 5 नंबरचा गट. अशा प्रकारे आपण 5 गट तयार करूया. मग हे जर आपण गट तयार केले तर याच्यामुळे आपल्याला नंबर मोजणं सोपं जाईल. पाहूया बरं. पहा, या ठिकाणी मी गट पाडलेले आहेत. ए बी सी डी ई हे 5 गट झाले. 5 याचा एक गट झाला, हा पहिला गट. हा दुसरा गट, एफ जे एच आय जे हा दुसरा गट. के एल एम एन ओ हा तिसरा गट. पी क्यू आर एस टी हा चौथा गट आणि हा व्ही डब्ल्यू एक्स वाय हा आपला 5वा गट. मग आता या ठिकाणी 5-5 गटामुळे काय केलं, आता समजा क्यूचा नंबर मला शोधायचा आहे, क्यूचा नंबर माझा पाठ नाहीये, तर मी काय करणार, 5-1-5, 5-2-10, 5-3-15, 15 इथपर्यंत आली, 16 गेली, 17 नंबर हा क्यूचा झाला. उजवीकडून डावीकडून 17 नंबर. उजवीकडून जरी मोजायचा असला आपल्याला तरी उजवीकडून सुद्धा आपण काय करू शकतो, हा 5चा गट आहे, 5 6 7 8 आणि 9, हा 9वा नंबर आला उजवीकडून. हा उजवीकडून 9वा नंबर, हा डावीकडून 17वा नंबर. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, उजवीकडून आणि डावीकडून दोनही प्रकारे या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, नंबर शोधणं सोपं जाईल. म्हणून यासाठी आपल्याला गट करणं गरजेचं आहे. आणि हे जे गट आहेत, हे गट आपल्याला त्या ठिकाणी 5-5चेच करायचे आहेत. म्हणजे आपल्या लक्षात येईल 5चा गट आहे, 5चा गट आपल्याला मोजणं सोपं जातं. 5चा पाडा जवळजवळ सगळ्यांचा सगळ्यात अगोदर पाठ होत असतो. 5चा पाडा हा सोपा पाडा आहे. 5-1-5, 5-2-10, 5-3-15, 5-4-20, 5-5-25. तसंच हा एक जर आपण एबीसीडीला जर आपण त्या ठिकाणी 5च्या गटामध्ये ठेवलं आणि 5च्या गटामधून जर आपण त्या ठिकाणी ती एबीसीडी लक्षात ठेवली तर खूप सोपं जातं. मग या ठिकाणी तुम्हाला गट पाडून, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही जे एबीसीडी ई एफ जी एच आय जे के ह्याचे असे गट पाडले म्हणजे आपल्याला ते लक्षात ठेवण्यासाठी आता सोपं जाणार आहे. मग या ठिकाणी अक्षरांचा गट पाडल्यानंतर सगळ्यात आता महत्वाची गोष्ट आहे डावी आणि उजवी बाजू. आता इथं काय झालं पहा, मगाशी आपण डावी आणि उजवी बाजू शिकलो. डावी बाजू म्हणजे ही बाजू, डावी बाजू, उजवी बाजू म्हणजे ही बाजू. या ठिकाणी आता अक्षराची पाहिजे आपल्याला. ही आपण काय पाहिली, ओळीची पाहिली होती. आता मात्र स्पेसिफिक अक्षर. उदाहरणार्थ मी एक अक्षर घेतलं पहा, यम हे अक्षर घेतलं मी. सर स्क्रीन दिसते ना? हो दिसते. आता या ठिकाणी यम हे जर आपण हे जर पाहिलं यम, आता यम हा जर आपण अक्षर घेतलं तर यम अक्षराच्या, आता तुम्हाला त्या ठिकाणी यम अक्षराची डावी बाजू आणि उजवी बाजू पाहिजे. मग यम अक्षर म्हणजे काय, आपणच आहेत, दुसरं कोणीच पकडायचं नाही, आपण. यम म्हणजे आपण, मग यम म्हणजे आपण आहेत. मग आपली डावी बाजू कोणती आहे, आपली डावी बाजू म्हणजे इकडची बाजू डावी बाजू, ही बाजू डावी. आपली उजवी बाजू कोणती आहे, ही बाजू उजवी बाजू. मग आता या ठिकाणी यमच्या डावीकडे मी जर म्हटलं यमच्या डावीकडे लग दुसरे अक्षर,
यमच्या डावीकडे दुसरे अक्षर कोणतं आहे बा? यम सोडून द्यायचा. यमच्या नंतर यल हा एक नंबरला भेटला, कारण यम म्हणजे आपण आहेत. यम सोडून द्यायचा. यमच्या डाव्या बाजूला दुसऱ्या नंबरवर हा पहिला यल भेटला आणि नंतर दुसरा कोण भेटला आपल्याला? के. म्हणजे आपल्याला अक्षराची डावी बाजू ज्यावेळेस सांगतील, अक्षराची ज्यावेळेस म्हणतील त्यावेळेस अक्षर म्हणजे आपण धरायचं आणि आपली डावी बाजू म्हणजे आपला डावा हात आणि आपली उजवी बाजू म्हणजेच त्या यमचा उजवी बाजू. मग जर यम म्हटलं, यमच्या उजव्या बाजूला तिसरं अक्षर कोणतं आहे? मग यमच्या उजव्या बाजूला य हे पहिलं अक्षर, नंतर ओ हे दुसरं अक्षर आणि नंतर पी हे मात्र कितवं अक्षर? तिसरं अक्षर भेटलं. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे जर प्रश्न विचारला, यमच्या उजव्या बाजूला, यमच्या डाव्या बाजूला, फक्त डावी बाजू आणि उजवी बाजू लक्षात घेत असताना यम म्हणजे आपण स्वतः आहे. मग यम म्हणजे या ठिकाणी कोणतंही जे अक्षर दिलं असेल ते अक्षर म्हणजे आपण धरायचं. आपली डावी बाजू म्हणजे आपला डावा हात, आपली उजवी बाजू म्हणजे त्या अक्षराची सुद्धा उजवी बाजू. अशा प्रकारे तुम्ही अक्षराची डावी आणि उजवी बाजू सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरं का, लक्षात ठेवायची म्हणजे ठेवायचीच. ही कन्सेप्ट महत्वाची. अक्षराची डावी आणि उजवी बाजू तुमच्या लक्षात आली. या ठिकाणी पहा दोन्ही बाजू आहेत पहा. एबीसीडी आपण पाहिली तर एबीसीडी मध्ये आपण ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस ए हा डावीकडून आहे आणि वाय हा उजवीकडून आहे, म्हणजे आपला उजवी आणि डावा हात आहे. मग तसंच आहे यम म्हणजे आपण आहेत, यमच्या डाव्या बाजूला म्हणजे इकडं आणि यमची उजवी बाजू म्हणजे इकडं. म्हणजे आपण या ठिकाणी उभे आहोत, आपला डावा हात म्हणजे यमचा डावा हात आणि डावी बाजू आणि आपला उजवा हात म्हणजे यमची उजवी बाजू. ही कन्सेप्ट मात्र तुम्ही क्लिअर करून घ्या. आपण आता 3 दिवस आहोत, 3 दिवस आपण ही कन्सेप्ट परत आपण एकदा पाहणार आहोत, कारण ही कन्सेप्ट ज्यावेळेस आपल्याला समजेल त्याच वेळेस आपण या ठिकाणी प्रश्न सोडू शकतो. याच्यानंतर आपला पुढचा आहे सगळ्यात महत्वाचा विषय, सगळ्यात महत्वाची दुसरी कन्सेप्ट आपल्याला शिकायची ती म्हणजे मध्यभागी किंवा मधोमध येणारे अक्षर. मध्यभागी किंवा मधोमध येणारे अक्षर. समजा उदाहरणार्थ चला म्हटले आता ही एबीसीडी आहे पहा, ही एबीसीडी किती अक्षर आहेत आपल्याला? टोटल किती अक्षर आहेत? 25. मग सांगा एबीसीडी मध्ये ही जी आपले एबीसीडी ते ते वाय पर्यंत मधले अक्षर कोणतं? सगळ्यात मधलं अक्षर कोणतं? मग 25 आहेत. मग 25 मधून काय करायचं? त्या ठिकाणी 25 म्हटल्यावरती दोन्हीकडे सारखेच असले पाहिजे. मधलं म्हणजे काय? सेंटर. आपण ज्यावेळेस तराजू काटा पाहतो पहा, तराजू काटा आपण पाहत असताना त्या ठिकाणी तराजू ठिकाणी असे असतात, परंतु सेंटरला ज्यावेळेस ते ही राहते उभा खिळा असतो तो सेंटरचा खिळा जेव्हा पूर्ण सेंटरला येतो, तो एका बाजू दुसऱ्या बाजूला झुकलेला नसतो, त्याच वेळेस त्या ठिकाणी वजन पूर्ण झालं म्हणतो. तसंच असतं, दोन्ही बाजूला सारखेच असले पाहिजेत. मग या ठिकाणी आपण पाहूया, इकडं 5 आहेत, इकडं 5 कट केले, इकडं 5 आहेत, इकडं 5 केले. आता ह्या 3 मध्ये राहिले, इकडे एक गेला, इकडे एक गेला, इकडे एल गेला, इकडे एन गेला, शेवट मध्यभागी कोण राहिलं पहा? यम राहिला. यम हा मध्यभागी असणारा अक्षर. मग आता या ठिकाणी पहा 1 2 3 4 5, 5चा आपण गटच केले, 5 आणि 5 10, 11 आणि 12. म्हणजे या बाजूला किती अक्षर निघाले? 12. आता यम सोडून देऊ आपण, इकडे पाहूया 5 आणि 5 10, 11 आणि 12. ह्या बाजूला पण 12 अक्षर आहेत आणि मधलं अक्षर जे आहे 13वा अक्षर आहे. म्हणजे या ठिकाणी पहा यम हा बरोबर मध्यभागी आहे. इकडं पण 12 आहेत, इकडं पण 12 आहेत. आधे इधर आधे उधर, हा जो फिल्म मधला डायलॉग आहे या ठिकाणी तो वापरायचा आहे. म्हणजे मध्यभागी, बरोबर मध्यभागी असणारा अक्षर. मग या ठिकाणी आपल्याला एक छानसं उदाहरण दिलेलं पहा, पी आणि एफ च्या मधोमध येणारे अक्षर कोणते? आता पी कुठे आणि एफ कुठे? सॉरी, एफ आणि पी. पी अगोदर वाचण्यात आला माझा, तसं नाही. प्रश्न जसा दिलाय तसा वाचणं आपल्याला महत्वाचं आहे बरं का. आता मी या ठिकाणी उलट वाचलं होतं, पी आणि एफच्या मध्ये, म्हणजे पी आणि एफच्या मध्ये म्हटल्यावर इकडून उलट झाला असतो. तसं नाही करायचं. जसा प्रश्न दिलाय, प्रश्न गणितामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचा क्रम चुकला नाही पाहिजे. तुमचा क्रम चुकला, त्या ठिकाणी सांगितलेला प्रश्नाचं उत्तर 100% चुकलं. जसं आपण या ठिकाणी पहा, कंचे भागू बेव, आपण जे त्या ठिकाणी कंस आपण पदावली सोडवत असतो, पदावली सोडवत असताना सुद्धा क्रमाला खूप किंमत दिलेली. कोणता क्रिया अगोदर केली पाहिजे, कोणती क्रिया नंतर केली पाहिजे, या ठिकाणी सांगितलेलं असतं. गणित हा विषयच असा आहे, गणित आणि बुद्धिमत्ता. तुमच्या त्या ठिकाणी काय करायचंय,
की तुमच्या बुद्धीला एक प्रकारचं वळण लावायचंय की आहे ऍज इट इज, तुम्हाला जसं दिलंय तसं तुम्हाला करता येतंय का. मग त्या ठिकाणी आपल्याला एफ पाहायचं. एफ कुठं आहे? एफ या ठिकाणी आपल्याला सापडलेला आहे. हा एफ आहे. नंतर कोण आहे? पी. एफ आणि पी च्या मधोमध येणारे अक्षर. एफ च्या नंतर किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 अक्षर आहेत. मग मध्यभागी कोणतं अक्षर येईल? 9 म्हटल्यावर इकडून 4 सोडायचे. 1 2 3 4 सोडलं. 5वं अक्षर आलं के. इकडून पण 1 2 3 4 सोडली. म्हणजे मधलं अक्षर कोणतं आहे? के. पा इकडं 4 इकडं 4 मध्यभागी 5व्या नंबरचं अक्षर. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पहा काय येईल? के. के हे बरोबर मध्यभागी असणारे अक्षर आहे. लक्षात आलं तुमच्या? आपण 3 ते 4 कन्सेप्ट शिकलो. त्याच्यामध्ये उजवी डावी बाजू लक्षात घ्यायची, अक्षरांचे गट लक्षात घ्यायचे आणि तिसरा महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी काय बरोबर मध्यभागी प्रश्नपत्रिकेमध्ये पहा तुम्हाला असे प्रश्न वेगवेगळे शब्द वापरतात. आता ह्या शब्दांचा आपल्याला एक स्पेशल गणिताचे जे शब्द आहेत ते शब्द आपल्या लक्षात आले पाहिजेत. ह्या शब्दांचा अर्थ ज्याला समजला त्याला गणित सोडवणं खूप सोपं जातं. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कधी मध्यभागी असणारं अक्षर कोणतं विचारतील किंवा बरोबर मधोमध असणारे अक्षर मधोमध. मग या ठिकाणी 2 शब्द वापरतील. हे याच्यापेक्षा वेगळा शब्द सध्या तरी वापरलेला नाही आतापर्यंत. मग या ठिकाणी या 2 अक्षर तुम्ही लक्षात ठेवायची. मध्यभागी बरोबर मध्यभागी म्हणजे काय की दोन्ही बाजूला सारखं राहिलं पाहिजे. तो सेंटरला राहिला पाहिजे. दोन्ही बाजूला त्या ठिकाणी काय झालं पाहिजे? सारखं राहिलं पाहिजे बाजूला. आणि हा सेंटर यालाच आपण बरोबर मध्यभागी किंवा मधोमध येणारे अक्षर म्हणतो. आता याच्यानंतर आपल्याला पुढची कन्सेप्ट पाहिजे पहा. 2 अक्षरांच्या दरम्यानची अक्षरे. काय महत्वाची गोष्ट आहे? 2 अक्षरांच्या दरम्यानची दरम्यान हा शब्द लक्षात ठेवा. दरम्यानची अक्षरे. 2 अक्षरांच्या दरम्यानची अक्षरे. दरम्यान या शब्दाचा अर्थ असा आहे की इथून इथपर्यंत याच्या आतले ह्या दोन्ही यांच्या आतमधले हे दोन्ही धरायचे नाहीत. याच्यामधले जे आहेत तेवढेच फक्त हे दोन्ही कडाचे धरायचे. दोन्ही कडाचे सोडून अजिबात धरायचे नाही त्यांना. मग आता उदाहरणार्थ आपण इथं बघूया. उदाहरण पी आपलं एफ व पी च्या दरम्यान येणारे अक्षर किती. मग आता आपल्या ठिकाणी पहा एफ आहे हा इथं पी आहे. एफ आणि पी च्या दरम्यान हा शब्द आला का ह्या दोघांना धरायचं नाही. दरम्यान म्हणजे काय? यांच्यामध्ये असणारे हे दोन्ही काढाचे अजिबात घ्यायचे नाहीत. मधले शेलके. जसं तुम्ही टरबूज घेतल्यानंतर टरबूज कापल्यानंतर तुम्ही काय करता? बरोबर मधला शेलका भाग घेता. टरबूजाची कड खाता का? अजिबात नाही. म्हणजे टरबूज जसं तुम्ही मधलं खाता, कडाचं खात नाही, कडाचं तसंच टाकून देता. तसंच आहे दरम्यान म्हणजे काय? टरबूजाची फोड लक्षात ठेवा. जसे आपण मधलं शेल्क खाऊन घेतो आणि कडाचं ते टाकून देतो, तसे हे कडाचे दोन्ही अजिबात घ्यायचे नाहीत मोजण्यात असताना. मग या ठिकाणी हा G1 2 I3 J4 K5 L6 M7 N8 O9. मग या ठिकाणी एफ आणि पी च्या दरम्यान 9 अक्षरे आहेत. आता या ठिकाणी तुम्ही म्हणता सर हे आता सोपं आहे, माझ्या लक्षात येईल, मी लगेच सोडवल, काय अवघड आहे त्याच्यात? एफ आणि पी च्या दरम्यानची अक्षरे करायची. मग या ठिकाणी मात्र आपण ज्यावेळेस प्रश्नपत्रिका सोडवत असतो, प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्याला ठराविक वेळेमध्ये हे सोडवायचं असतं आणि त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये काय असतं? घाईत आपल्याला हे येतंय. काय? आपल्याला हे येतंय. मग आपण काय करतो? त्याच्याकडे जेवढ्या बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे तेवढ्या बारकाईने लक्ष न देता डायरेक्ट आपण काय करतो? एफ आणि पी धरतो आणि त्या ठिकाणी उत्तर 11 हे 1 नंबरला ऑप्शन असतं. 1 नंबरला ऑप्शन 11 असतं आणि हे नंबर 9 जे उत्तर आहे ते 4 नंबरला असतं.
मग आपण काय करतो, यप आणि पीच्या दरम्यान हा चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लगेच 11 लगेच आपण 11 टिक करून बसतो. हे आपल्याला ही चूक आपल्याला या ठिकाणी याच्यामुळे होत असते. तर त्याच्यासाठी आपल्याला सराव करायचा आणि ह्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. दरम्यान, दरम्यान हा जो शब्द आहे हा शब्द खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला हा दरम्यान शब्द कळाला तरच तुम्हाला त्या ठिकाणी हे करणार. मग दरम्यान या शब्दाचा अर्थ काय, जसं तुम्ही टरबूज कसं खातात, शेल्क शेल्क खातात, अजिबात काढाचं काही खात नाही, बरोबर मधली मधली फाक काढून काय खातात तुम्ही, तसंच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय हा जो यप आहे हा यप धरायचा नाही, हा पी जो आहे हा पी पण धरायचा नाही. त्यांनी सांगितलं ना यप आणि पीच्या दरम्यान, हा ठीक आहे यप आणि पीच्या दरम्यान किती येतं, हे एवढे 9 लोक येतं बास, बाकीचे कोण नाहीत, कडाकडाचे गेले 9 लोक. मग या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते 9 आहे, परंतु आपल्याला त्या ठिकाणी लक्षपूर्वक सोडवायचं आहे. कळालंय? दरम्यान ही जी कन्सेप्ट आहे ही सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट दरम्यान. कारण मी का सांगतो, याच्यासारखीच अजून दुसरी एक कन्सेप्ट येणार आहे पहा, आणि ती आता आपल्याला घ्यायची आहे. ही जी कन्सेप्ट आहे याचं नाव आहे पासून आणि पर्यंत. पहा, दरम्यान या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा, टरबुजाची फाक जशी आपण कडाकडाने खात नाही, फक्त मधलं मधलं खातो तशीच. आता पासून आणि पर्यंत, पासून आणि पर्यंत साठी तुम्हाला एक छोटस गोष्ट सांगतो का, की आपल्या घरी पाहुणे येतात आणि मस्तपैकी गुलाबजाम वगैरे घेऊन येत असतात, आहे का नाही, काहीतरी खायला भरपूर घेऊन येत असतात. मग खायला आणल्यानंतर आपण 4-5 जण असतो घरी. 4-5 जण असल्यानंतर आपण काय म्हणतो, तेव्हा त्यांनी ज्यावेळेस वाटायला सुरुवात करतात, माझ्यापासून 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 सुरू करा. किंवा आपण शाळेत खेळ घेत असतो, शाळेत खेळ घेत असताना सर माझ्यापासून सुरू करा, माझ्यापासून सुरू करा. माझ्यापासून सुरू करा म्हणजे काय, सगळ्यात अगोदर मला धरा, मला द्या, माझ्यापासून सुरू करा आणि कुठपर्यंत द्या, शेवटच्या पर्यंत देऊन टाका. मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पासून. हा जो ज्यावेळेस शब्द येईल पहा, पासून हा जो शब्द येईल, पासून म्हणजे काय, माझ्यापासून सुरू करायचं, शेवट कुठं करा मला काही घेणं नाही, परंतु वाटायला सुरुवात मात्र गुलाबजामुनकडून झाली पाहिजे माझ्यापासून, आहे का नाही. आणलेल्या खाऊची आपल्याला आवडतो ना. मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट, पाहुणे ज्यावेळेस आपल्याला येतात त्यावेळेस आपल्या लक्षात ठेवायचं खाऊ आपल्याला कुठपासून सुरू करायचं आहे, आपल्यापासून सुरू करायचं आहे. मग पासून हा शब्द ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाईल परीक्षेमध्ये, त्यावेळेस तुम्हाला त्या अक्षरापासून सुरुवात करायची आणि पर्यंत, पर्यंत म्हणजे त्याच्यापाशी थांबायचंय, त्याला द्यायचंय शेवट, त्याला द्यायचंय आणि मग थांबायचं. त्याला सोडून उपयोग होईल का, नाही, भांडणं होतील त्याला ठेवलं तर, तो आपल्याकडे येऊन घेईल, त्याला पण द्यायचं. म्हणजे अगोदर आपल्याला घ्यायचं आणि नंतर शेवटच्याला कोणाला भेटलं पाहिजे, नाही असं. तसं या ठिकाणी आपण एक उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. उदाहरण काय, पी एफ पासून, एफ पा एफ काय आला पुढे शब्द पासून, मग घ्या एफला म्हणावं चल भाऊ तू पण आमच्यात आता, म्हणजे मी, एफ म्हणजे कोण, मी, पासून म्हणजे माझ्यापासून, एफ पासून पी पर्यंत, कुठपर्यंत, पी पर्यंत, पर्यंत आहे. मग पीला पण म्हणायचं भाऊ तुला पण देणार आहे मी. एफ पासून पी पर्यंत किती अक्षरे येतात, या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, हे जे एफ पासून पी पर्यंत किती अक्षरे येतात हे आपल्याला काय करायचे, काउंट करायचंय. मग एफ हे पहिलं अक्षर असणार आहे, लक्षात ठेवायचंय. तुम्हाला मी मगाशी काय सांगितलंय, जसं खाऊ आपल्यापासून सुरुवात होतो, तसं जे अक्षर सांगितलं त्या अक्षरापासून आपल्याला 1 नंबर द्यायचा आहे, त्याच्यानंतर जी ला 2 द्यायचा आहे, एच ला 3, आय ला 4, जे ला 5, के ला 6, एल ला 7, एम ला 10, आपलं सॉरी 8, एन ला 9, ओ ला 10 आणि पी ला 11. मग ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलंय 11 आणि हा पर्याय आपला 11 नंबर बरोबर आहे. 11 जे पर्याय असेल तो आपला बरोबर आहे. बा मग या ठिकाणी पहा, दरम्यान म्हणजे धरायचे नाहीत, पासून आणि पर्यंत म्हणजे, पासून म्हणजे आपल्यापासून सुरुवात करायची गुलाबजामुन. मग या ठिकाणी दरम्यान हा शब्दासाठी काय करायचंय, टरबूज लक्षात ठेवायचंय.
टरबुजाची फोड जशी आपण फक्त मधलं मधलं खातो, म्हणजे या दोघांचे मधलेच धरायचे अक्षर. पासून म्हटल्यावर गुलाबजामू धरायचे, सुरुवातीपासून आपल्यापासून सुरू शेवटपर्यंत. मग हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ह्या कन्सेप्ट आपल्याला एक 4 ते 5 आहेत, ह्या कन्सेप्ट आपल्या लक्षात ठेवल्या तर आपल्याला हा धडा खूप सोपा आहे, खूप सोपा आहे. परंतु याच्यासाठी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, यांचे क्रमांक पाठ करता आले तर पाठ करायचे, ह्या कन्सेप्ट मात्र तुम्हाला लक्षातच ठेवायच्यात. या कन्सेप्ट वरती आधारित आता आपण काय करणार आहोत, थोडेसे स्वाध्याय सोडून घेणार आहोत. काही तुम्हाला आज मी या ठिकाणी तुम्हाला काय करतो, आज मी काही प्रश्न सोडून दाखवतो, नंतर उद्या आपण मिळून सोडूया, परवा दिवशी तुम्हाला सोडायला लावतो. अशा प्रकारे आपल्याला 3 दिवस हा घटक आहे, 3 दिवस आपण या घटकाचं नियोजन करूया. आपल्या कन्सेप्ट लक्षात आली, परत एकदा थोडीशी मी त्याची रिवाइज करतो आणि मग आपण काय करूया लक्षात घेऊया. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण इंग्रजी वर्णमाला पाहिली. इंग्रजी वर्णमालेमध्ये नंतर आपण काय पाहिलं की त्या ठिकाणी ABCD मधले ए पासून वाय पर्यंत अक्षर वापरायचे, झेड वापरायचा नाही आपल्याला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पाहिली आपली डावी बाजू आणि उजवी बाजू. मग या ठिकाणी पहा, ही डावी बाजू आहे, ए पासून चालू होते ती डावी बाजू आहे, आणि उजवी बाजू मात्र चालू होते वाय पासून इकडं. कशाला अक्षरमालेची बरं का, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अक्षर मालेची, अक्षरमालेची डावी बाजू ए पासून चालू होते, उजवी बाजू वाय पासून चालू होते. त्याच्यानंतर आपल्याला आपण कन्सेप्ट शिकलो ती म्हणजे कोणती, मग त्या अक्षरांना आपण डावी बाजू उजवी बाजू पाहिल्यानंतर डावीकडून आणि उजवीकडून दोन्हीकडून पण आपण काय केले, क्रमांक दिले की बाबा हो तुम्ही आहेत पण कितव्या नंबरला आहेत, कसं शोधायचं आम्ही, कुठे आहेत तुम्ही. मग त्यांना आपण एक नंबर देऊन टाकले, चला तुम्हाला डावीकडून उजवीकडून दोन्हीकडून नंबर देऊन टाकतो. उजवीकडून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 25 पर्यंत दिले, डावीकडून सुद्धा आपण असे 1 ते 25 असे नंबर देऊन टाकले. फक्त इथे एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, यम या अक्षराचा नंबर पहा, डावीकडून दिलेला नंबर 13 आहे आणि उजवीकडून दिलेला सुद्धा नंबर किती आहे, 13 आहे. म्हणजे यम हे आपल्या लक्षात ठेवायचंय की यम हे मधोमध असणारे अक्षर आहे. इकडे सुद्धा 12 आहेत, इकडे सुद्धा 12 आहेत, 12 12 24 आणि मधले अक्षर 23, 13व अक्षर म्हणजे 25. इकडं डावीकडून जरी दिले तर इकडे इथपर्यंत 12 अक्षर आहेत आणि इथून पुढे 12 12 12 24 आणि मधलं अक्षर 25. यम हे मधलं अक्षर आहे. तुम्हाला त्या ठिकाणी ते कन्सेप्ट मध्ये अक्षरांना आपण क्रमांक दिलेत, निस्ते क्रमांक देऊन आपल्या लक्षात राहणार नाही म्हणून आपण त्यांची काय केलं, या ठिकाणी गट पाडलेले. पुढच्या ह्याच्यात मध्ये आपण काय केलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट गट पाडली. गटामुळे काय झालं, चला इथं कुठं बोट यस यस म्हटल्यावर यस पर्यंत मला जायचं सोपं झालं. कसं झालं, 5 1 5 5 2 10 5 3 15. मला असं 1 2 3 4 5 6 मोजीत बसायची गरज पडली नाही, मला डायरेक्ट 5 2 10 5 3 15 पर्यंत गेलो. 16 17 18 आणि 19 नंबर हा काय आहे, यस आहे. मला डायरेक्ट ते काढता आलं. किंवा डावीकडून जरी गेलो, एफचा नंबर काढा, एफचा नंबर चला 5 1 5 5 2 10 5 3 15 16 17 18 19 आणि हा 20वा नंबर आहे एफचा. मग कुठूनही आपल्याला जर मोजणं झालं, सगळ्यात महत्वाची गोष्ट गटामुळे आपल्याला ते काम सोपं झालेलं आहे. या ठिकाणी आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट अक्षरांचे गट पाडलेले आहेत आणि गट पाडल्यानंतर आता अक्षराची डावी आणि उजवी बाजू पण आपण शिकलो. आपण जे अक्षर समजा सांगितलं आपल्याला, चला पी या अक्षराच्या डावीकडे असणारे चौथे अक्षर कोणते, बघा प्रश्न काय सांगितलं, पी अक्षराच्या डावीकडे, डावीकडे. मग आता डावीकडे म्हटल्यावर कुठे येणार, पी अक्षर म्हणजे कोण आहेत, आपण, आपला, लगेच असे 2 हात ठेवायचे, हा डावा हाती, चला मग डावा हाती म्हणजे इकडे जायचं. मग डाव्या हाताच्या अगोदर कोण आहे, पीच्या अगोदर ओ आहे, ओ हा 1 नंबरला भेटला. ओच्या अगोदर कोण आहे, यन, यन हा 2 नंबरला भेटला. यनच्या अगोदर कोण आहे, यम, यम हा 3 नंबरला भेटला. त्याच्यानंतर कोण आहे, यल, यल हा 4 नंबरला भेटला आपल्याला. मग 1 2 3 4. मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल पहा, पीच्या डावीकडे चौथ्या नंबरला यल हे अक्षर आहे. लक्षात आलंय, पीच्या डावीकडे यल हे अक्षर चौथ्या क्रमांकावर आहे. अशा प्रकारे तुम्हाला या डावी आणि उजवी बाजू लक्षात ठेवायची आहे. याच्यानंतरचे आपण कन्सेप्ट शिकलोय,
बरोबर मध्यभागी किंवा मधोमध येणारे अक्षर कोणते? मग या ठिकाणी जे आपण पाहिलं अक्षरांची या ठिकाणी तराजूचं उदाहरण लक्षात ठेवायचंय. बरोबर मध्यभागी म्हटलं की तराजूचं उदाहरण आपण लक्षात ठेवायचंय आणि तराजूच्या उदाहरणापासून त्या ठिकाणी काय करायचं आपण, ते दोन्ही बाजूला सारखे अक्षर राहतील आणि मध्ये मात्र तो एकटाच राहील. या ठिकाणी विषम संख्या असेल तर सोपं जातं. पहा, जर समजा आपण काय केलं 23 घेतली तर 23 ला काय करायचं, 23 मधून 1 वजा करायची. 23 मधून 1 गेला किती राहिले 22. 22 ला 2 ने भागायचं. 22 11 1 11 1 11 बे एक बे बे एक बे म्हणजे 11 आलं उत्तर. मग काय करायचं, इकडे 11 अक्षर सोडायचे आणि इकडे 11 अक्षर सोडायचे. मधलं जे अक्षर राहील ते कोणतं 12व्या नंबरचं अक्षर असेल. इकडून 12वं आणि इकडून पण 12वं हे मधलं अक्षर आहे. बरोबर मध्यभागी असणारे अक्षर. अशा प्रकारे तुम्हाला ट्रिक्स मी शिकवणार आहे. परंतु हे लक्षात ठेवा, मधोमध म्हणजे काय, दोन्ही बाजूला सारखं, मध्ये तो एकटाच, हे लक्षात आलं पाहिजे. आणि त्याच्या पुढची आपण कन्सेप्ट शिकलो ती म्हणजे काय, की दोन अक्षरांच्या दरम्यान असणारी अक्षरे. दरम्यान दरम्यान म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायला लावलेलं मी, टरबुजाची पाक. जसे आपण टरबूज कडाकडाने खात नाहीत, फक्त मध्यभागी खातो, तसं त्या ठिकाणी काय करायचे, कडाकडाचे दोघं सोडून द्यायचे. काही घेणं देणं नाही त्यांचं. त्यांच्या मध्यभागी जेवढे आहेत लाल लाल गर तेवढाच पाहायचंय, तेवढेच मोजायचे आणि ती अक्षर त्या ठिकाणी सांगायचे. आणि सगळ्यात शेवटचं एवढीच एक कन्सेप्ट आहे, पासून आणि पर्यंत. आता पासून आणि पर्यंतसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली. पाहुण्यांनी गुलाबजांबू आणलेले, ते गुलाबजांबू माझ्यापासून सुरू करायचे आहेत. माझ्यापासून म्हणजे त्याला पण धरायचंय आणि ज्याला जो शेवट आहे पर्यंत त्याच्यापर्यंत न्यायचंच आहे. मग पासून आणि पर्यंत मध्ये दोन्हीही अक्षर धरायचेत आणि ते मोजायचेत आणि ते जे उत्तर येईल ते उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे. ह्या आपले 4 ते 5 कन्सेप्ट होत्या. ह्या कन्सेप्ट आपण जर क्लिअर केल्या तर आपल्याला हे जे गणित आहेत हे गणित येणारे अतिशय सोपी गणित आहेत. ही सोपी तुम्ही त्या ठिकाणी अतिशय खूप छान प्रकारे आपण सोडवू शकतो. आता या ठिकाणी उदाहरण म्हणून आपण काही गणित पाहूया. सगळ्यात पहिलं गणित पहा, काय आहे, दिलेल्या अक्षरमालेतील एफ आणि एम या अक्षरांच्या दरम्यान काय आला शब्द, असे शब्द पहा. इंग्रजी गणित सोडवत असताना तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, कधी लक्षात ठेवा, कोणतंही गणित असू द्या, कोणत्याही प्रकारचं गणित असू द्या, गणितामध्ये क्रम महत्वाचा आहे, मी तुम्हाला सांगितलं. आणि गणितामध्ये वाचत असताना काही जे महत्वाच्या गोष्टी आहेत, महत्वाचे शब्द आहेत, त्याच्या खाली एक अंडरलाईन मारायची. त्या शब्दांचा अर्थ, त्या शब्दांचा रोख, त्या शब्दांचा त्या ठिकाणी असणारा समन्वय आपल्या त्या ठिकाणी लक्षात आला पाहिजे. आता या ठिकाणी दरम्यान हा शब्द आलाय. दरम्यान हा शब्द म्हणजे काय, आपली टरबुजाची फोड. टरबुजाची फोड कडाकडाने खायची नाही, फक्त मधला मधला गर खायचा आहे. मग आता आपण काय करायचंय, यफ, चला यफ ला चौकोन करून टाका आणि लगेच त्याच्या खाली चुकीची फुली मारून टाका. यफ घ्यायचा नाही आपल्याला. यम कुठे गेला, हा यम, यम पण घ्यायचा नाही, लगेच त्याला चौकोन करून त्याच्या खाली चुकीची फुली मारायची. यनला घ्यायचंच नाही आपल्याला. काय उत्तर आहे, 1, जीला 1, एचला 2, आयला 3, जेला 4, केला 5 आणि याला 6. 6 हे उत्तर आहे. पहा या ठिकाणी पहा, 7 पण उत्तर आहे, 6 पण उत्तर आहे. मग आपल्याला ठिकाणी किती आलंय, 6. मग हे जे आपलं उत्तर आहे ते 6 मात्र आपल्याला लक्षात ठेवून द्यायचंय. बरोबर टरबुजाच्या फोडीसारखं आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, कडाकडाचे हे दोघं जण अगोदर कट मारायचे. ह्या शब्दाला तुम्ही ज्यावेळेस अंडरलाईन करता, गणित सोडवत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लावा, हे शब्द शब्द ज्याच्या लक्षात आले की त्याला उत्तर सोडवणं सोपं जातं. यप, दरम्यान, दरम्यान म्हटलं का हे काढून टाकायचे दोन्ही. हे दोन्ही जरी सांगितले असले तरी काढायचे आणि यांच्या मधले मधलेच खायचे. मधले मधले घेते, मग मधले मधले घेतले, आपलं उत्तर किती आलं, 6 हे उत्तर आलं. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू. याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. दिलेल्या अक्षरमालेतील यच या अक्षराच्या उजवीकडील पहा, अक्षरमालेतील यच हे अक्षर सांगितलंय, ओके, उजवी बाजू सांगितली, लगेच त्याच्या खाली पण रेष मारून ठेवायची. आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. प्रश्न सोडवत असताना आपण कसे प्रश्न सोडवले पाहिजे, तर अशा प्रकारे 11व्या स्थानावर कोणते अक्षर आहे
कितवं स्थान शोधायचं? 11वं. चला, अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट अक्षरमालेतील यच शोधायचं आहे. कुठं गेला यच? ए बी सी डी ई एफ जी. अरे यच सापडला. चला यचला चौकोन करून घ्या. तुम्ही म्हणता सर असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही एबीसीडी ला तुम्ही जर हे खराब केलं तर पुढच्या प्रश्नाला कशी वापरायची आपण एबीसीडी? घाबरू नका, अजिबात घाबरायचं नाही. अशी एबीसीडी तिथे लिहायची गरजच नाही तुम्हाला. का? कारण ही एबीसीडी प्रत्येक पानावर दिलेली असते आपल्याला. जी प्रश्नपत्रिका आली बुद्धिमत्तेची, त्या बुद्धिमत्तेच्या प्रत्येक पानावरती अशी एबीसीडी दिलेली असते. आपल्याला लिहायची नाही, पण पाठ मात्र आपल्याला त्याचे क्रमांक पाठ करायचे आणि ह्या कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायच्या. कन्सेप्ट पाठ करायच्या नाहीत, कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचे. अजिबात बिनधास्तपणे त्यांनी एबीसीडी सांगितली असं काही आलं का लगेच त्या एबीसीडी वरतीच पेनाने खुणा करायच्या किंवा पेन्सिल असेल तर पेन्सिलने खुणा करायच्या आणि तिथंच उत्तर सोडवायचं आणि लगेच क्लिक करून पुढे चालायचे आपल्याला. यच या अक्षराच्या उजवीकडील, आता मी यच आहे, मीच यच आहे, मग माझी ही डावी बाजू, माझी ही उजवी बाजू, मग यचची उजवी बाजू म्हणजे ही बाजू. मग यचच्या पुढचा आय हा 1 नंबर, जे हा 2 नंबर, के हा 3 नंबर, यल हा 4 नंबर, यम हा 5 नंबर, एन हा 6 नंबर, ओ हा 7 नंबर, पी हा 8 नंबर, क्यू हा 9 नंबर, आर हा 10 नंबर. 11 नंबरला आपल्याला जे अक्षर सापडलंय ते अक्षर आहे एस. 11व्या स्थानावर उजव्या बाजूला उजवी बाजू, ही उजवी बाजू झाली त्याची. पहा तुम्ही लक्षात घ्यायचे, अक्षराची उजवी बाजू सांगितली. आपल्याला लक्षात आलं पाहिजे अक्षराची म्हटलं का स्वतःची, आणि मग आपल्याला जे उत्तर भेटलंय ते यस. 11व्या नंबरवरती कोणतं अक्षर आहे? यस. यस हे आपलं उत्तर आहे. यस, मी हे उत्तर सगळी सोडवणारच. खूप सोपा घटक आहे. चला याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय पहा. वरील अक्षरमालेत एच ओ या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, अरे बापरे थोडासा जरा वेगळा प्रश्न दिलेला दिसतोय. की एच आणि याच्या दरम्यान, ओच्या दरम्यान, एच आणि ओ अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रश्न एवढा मोठा आला म्हणजे अजिबात घाबरायचं नाही बा. वरील अक्षरमालेत एच आणि ओ अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे पुढीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत? एवढा मोठा प्रश्न पाहून अजिबात घाबरायचं नाही. एवढा मोठा प्रश्न तेवढा सोपा प्रश्न. पण कधी? जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी तो प्रश्न हळूहळू हळूहळू वाचत वाचत सोडवत जाल. खूप सोपं आहे. एच, एच आणि ओ. चला एच सापडून घ्या, एच ला चौकोन करा, ओ ला चौकोन करा. काय सांगितलं? अक्षरांच्या दरम्यान. दरम्यान म्हणजे हे सोडून द्या, यांच्या खाली चुकीची फुली मारून टाका. जेवढी अक्षरे, केवढी अक्षरे बघूत आपण. 1 2 3 4 5 6. अरे वा, एच आणि ओ मध्ये आपल्याला 6 अक्षरे भेटलेली आहेत. तेवढीच अक्षरे पुढील पैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत? दरम्यान कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान? मग त्यांनी जोड्या दिल्यात. पहिले दिले पी आणि बी. बघूया पी आणि व्ही. पी इथे आणि व्ही कुठे इथे. आता पी धरायचं नाही आणि व्ही धरायचं नाही, मग मधले कोण आहेत? 1 2 3 4 5. आपल्याला 6 पाहिजे, 5 नाही. चला हा ऑप्शन चुकीचा. 2 नंबरचा ए आणि आय. ए आय ह्या ठिकाणी ए आहे, तो धरायचा नाही. आय आय आहे, तो धरायचा नाही. एच 1 2 3 4 5 6 7. अरे बापरे 7. हो, आपल्याला 6च पाहिजे. डी आणि के पाहूया. या ठिकाणी डी आहे, या ठिकाणी के आहेत. या ठिकाणी डी घ्यायचा नाही, के घ्यायचा नाही. मधले कोणते? 1 2 3 4 5 6. अरे भेटले की आपल्याला 6 अक्षर. पहा के आणि डी, यातलं हे 5चा गट आणि हा 1. 5 आणि 1 6. हे झालं आपलं उत्तर. बघूया आता टी आणि वाय पाहूया. पुढे टी आणि हा वाय. टी आणि वाय 1 2 3 4. 4च आहेत. आपल्याला टी घ्यायचं नाही, वाय घ्यायचं नाही. 4 अक्षर आहेत. आपल्याला 4 आहे. इथं आले किती? इथं जास्त आले नाही का?
आपलं जे उत्तर आहे डी आणि अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी हे उत्तर सोडवायचे. प्रश्न मोठा असला म्हणजे अजिबात घाबरायचं नाही. उलट जितका मोठा प्रश्न तितकं सोपं उत्तर, कारण त्याच्यात सगळी माहितीच दिलेली असते. प्रश्न फार शेवटी असतो, त्याच्यात जेवढी माहिती दिली ती आपण सोडत सोडवत आलो की त्या ठिकाणी आपण का कधी कधी गाठणीवर गाठणी बांधतो. मग ती जर एक एक गाठांचा आपण सोडवत आलो तर त्याच्यानंतर आपल्याला काही जास्त ओढायची गरज पडते का? एक एक गाठण आपोआप सुटत गेली का सगळ्या शेवटी सगळं मोकळा जागा झालेला असतो. तसंच आहे, जितका मोठा प्रश्न तितकं सोपं असतो, फक्त त्याला व्यवस्थित वाचून त्याचं जशी कृती सांगितली, जशी क्रमवार कृती सांगितली तशी क्रमवार आपल्याला कृती करत जायचं. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी मी पण काय केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी पानावरती एबीसीडी ठेवलेली का? प्रत्येक पानावरती एबीसीडी असतेच. अजिबात त्या ठिकाणी त्या याच्यावरती पेपरवरती तुम्ही करत असताना अजिबात घाबरायचं नाही, बिनधास्त त्या ठिकाणी सोडवायचं आहे. आता दिलेल्या अक्षरमालेत पी अक्षराच्या डावीकडून असलेला क्रमांक, पी अक्षराचा डावीकडून चला असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक, अरे बापरे, दोन्ही सांगितले त्यांनी. यातील फरक किती? चला फरक आपल्याला काढायचा आहे. फरक खाली आपण रेष मारून ठेवायचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही कोणतेही प्रश्न गणित सोडवा, आपल्याला काय करायचंय ते कळालं पाहिजे. त्यासाठी कधी कधी त्याच्या खाली रेष मारायची वेळ आली तर 100% रेष मारा. त्याच्यामुळे तुमचे गणित किंवा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला अडचण येणार नाही. कधी कधी काय करतात, नाही सगळ्या शेवटी टाकतात, आपल्या लक्षात येत नाही. मग या ठिकाणी आपल्याला हे शब्द आपले हायलाइट असले पाहिजे, काय करायचं आहे का नाही ते विचार. मग आता आपण पाहू, दिलेल्या अक्षरमालेत पी सगळ्यात अगोदर शोधून घेऊ. हा पी आहे बाबा. मग पी काय सांगितलं, आता अक्षरमालेचा बरं का, अक्षरमालेचा नंबर त्यांनी डावीकडून सांगितलं. इथून अक्षरमाला चालू होते. मगाशी आपण पाहिलं ते अक्षर पाहिलं, स्पेसिफिक एक अक्षर, त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू. आता इथं मात्र काय करायचं तुम्हाला, अक्षरमालेची डावी बाजू सांगितली. डावीकडून असलेला क्रमांक मोजा. मग डावी बाजू ही आपली, ही डावी बाजू, ही उजवी बाजू. चला मग डावी बाजूकडून मोजूया. डावी बाजू चल सांग रे, ए पासून 1 2 5चा गट आहे. चला मी नाही मोजित बसत, 1 2 3 4 5 5 5 2 10 5 3 15 आणि हा आला 16वा नंबर. आता ही उजवी बाजू, चल रे तू मोज. 5चा गट 1 5, इथं सुट्टे आहेत बा, 6 7 8 9, हा 9 नंबर. मग मला सांगा, मोठ्या आपल्या वजाबाकीचा काय नियम आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग आलेल्या मोठ्या संख्येचं काय, मोठ्या संख्या 16 आहे, 16 मधून 9 गेले, 16 9 6 15, 9 7 16, उत्तर किती आले 7. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या आलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात आले? अजून एक प्रश्न घेऊ आपण, 5 प्रश्न घेऊ आणि मग आपण आजचा काय करू कार्यक्रम उद्याच्याला परत आपण याच घटकावरती घेऊया. ठीक आहे, सर्वप्रथम तुमचा फोन अनलॉक करा. तुम्ही तुमची लॉक. मग आता हे जे दिलेलं प्रश्न दिलेल्या अक्षरमालेत ओ या अक्षराच्या, दिसतंय ना, नाहीतर गोंधळ व्हायचा. दिसतंय क्लिअर? दिसतंय. हा. दिलेल्या अक्षरमालेत ओ या अक्षराच्या डावीकडील, अक्षराच्या डावीकडील अक्षराच्या सांगितलंय, अक्षर महत्वाचं आहे. मग ओ या अक्षर घेतलं मी, त्याची डावी बाजू म्हणजे कोणती, मी उभा राहिलो, हा माझा उजवा हात, हा माझा डावा हात. मग इकडची बाजू, चला डावीकडं पळा, इकडं डावीकडं लगेच लिहून टाकायचं, आपल्याला सोपं जाईल. उजवीकडं, डावी उजवी आपण लिहून घ्यायची, आपल्याला गोंधळ नको. डावीकडील 8व्या स्थानावर, 8वे स्थान म्हणल्यावर पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं 6वं 7वं 8वं, 8व्या स्थानावर कोण आहे, जी आहे बाबा. जी म्हणजे गणेश. 8व्या स्थानावर असलेल्या अक्षराच्या त्याच्या उजवीकडं, आता याच्या उजवीकडं कितवं अक्षर सांगितलंय, 3ऱ्या स्थानावरच. मग आता याची परत डावी बाजू उजवी बाजू घेऊ, याची ही डावी बाजू,
बरोबर आहे. जीची ही डावी बाजू आणि जीची उजवी बाजू कुठं इकडं याच्याकडं, ही उजवी बाजू. उजव्या बाजूला कितवं सांगितलंय? तिसरं. मग जीच्या नंतर उजव्या बाजूला पहा, उजवी इकडे चालू झाली बरं का. 1 2 3 ला आला जे. मग जे हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त आता तुम्हाला असं कन्फ्यूज करणारे प्रश्न टाकणार आहे. एका याच्यामध्ये तुम्हाला 2-2 कन्सेप्ट, एकच कन्सेप्ट 2 वेळा वापरते किंवा 2-3 कन्सेप्ट एकत्र वापरून तुम्हाला त्या ठिकाणी हे करतील. परंतु तुम्ही सगळे हुशार होताल. तुम्ही ह्या कन्सेप्ट मात्र चांगल्या क्लिअर समजून घ्या. आज या गणिताचा तुम्ही सराव करा. तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकाच्या माध्यमातून सराव करा. काही कन्सेप्ट तुम्हाला जर कळाल्या नाहीत तरी आपण उद्या परत त्या ठिकाणी त्या सगळ्या कन्सेप्ट आपण घेऊयात, पुन्हा एकदा घेऊया. काही अडचण असल्यास त्या ठिकाणी त्या ग्रुपवर आपण शेअर कराव्यात. आणि या ठिकाणी आता मी आजचा आपला हा तास या ठिकाणी समाप्त करतोय. मला आपली दहिवळ सर मी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुढील मार्गदर्शन सूचना विद्यार्थ्यांना द्यावे. ठीक आहे बोर्डे सर, त्यांचं छान असं मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना केलेलं आहे. उद्या परत आपण याच ठिकाणी भेटूया. ठीक आहे, आजचा तास आपण या ठिकाणी थांबवत आहोत. धन्यवाद सर.